दुरुसली कुंकू हसलं मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो ट्विस्ट म्हणजेच की आता इथे जी काही बाळजाने चाल खेळलेली असते ती चाल उलट बाळजावरच पडलेली असते आणि सावित्रीला हाताशी धरून बाळजा पुन्हा एकदा कृष्णासमोर तोंडावर पडलेली आहे आणि इथे कृष्णा जिंकलेली आहे. हेच आपल्याला याच्या ट्विस्टमध्ये पाहायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहतोय की आता बाळजा म्हणते, काही जरी झालं तरी त्या कृष्णीनं माझ्या दुष्यंतला, माझ्या पोराला माझ्यापासून वेगळं केले. ह्या गोष्टीची शिक्षा तिला मिळल्याशिवाय आणि दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. काही जरी झालं तरी सुद्धा ती कृष्णी माझ्या पस्तोर, माझ्या पायापस्तोर इथे लोटांगण घालतच येईल आणि असंच ती करते. आता कृष्णीचा वीक पॉईंट म्हणजे तिची फॅमिली. काही जरी झालं तरी ती सावित्री, ती पूजा, तिला जरी आपलं मानत नसले तरी सुद्धा ही कृष्णा त्यांना आपलं मानते आणि त्याचमुळे आता इकडे बाळजा खूप मोठा नवीन डाव खेळते. आता तो डाव काय आहे ते पाहूयात, पण त्याआधी आता दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा हे बघ, गावामध्ये राहून मी पैसे कमवू शकत नाही, त्यामुळे मला पुण्याला शहरामध्ये जावंच लागेल. आता तुला सुद्धा माझ्यासोबत यावं लागेल. तेव्हा कृष्णा म्हणत असते, पण दुष्यंत सरकार असं कसं चालेल? तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, हे बघ, मी तुला एकटीला सोडून नाही जाऊ शकत. पण आता कृष्णाने दुष्यंतला समजावून सांगितलेलं असतं, कारण इकडे आता जो काही कृष्णाचं आहे ती म्हणत असते, नाही दुष्यंत सरकार, इथे मला माझ्या फॅमिलीसोबत राहावं लागेल, त्यांची काळजी घ्यावी लागेल, त्यांना मी शब्द दिलेला आहे. पण तरीसुद्धा जर तुमचं म्हणणंच असेल तर मी तुमच्यासोबत येण्यासाठी तयार आहे, असं म्हणून दोघेही जण पुण्याला निघालेले असतात. त्याच वेळे जो काही आता कृष्णाचा मांडलेला भाऊ मित्र आहे तो धावत आलेला असतो आणि तो धावतच आल्यानंतर सांगत असतो की इकडे बाळजाबाईने तुमच्या वडिलांची म्हणजे सावित्री काकूंची जमीन सगळी काही बळकवली आणि सावित्री इथे खूप गयावया करून रडत आहे, असं तो सांगतच आलेला असतो. पण त्याआधी रिकॅपमध्ये काय झाले ते जाणून घेऊया. बाळजा आता सावित्रीकडे जाते. सावित्रीकडे गेल्यानंतर तिला घोळात घेते. ती म्हणत असते, हे बघ सावित्रे, मी काय सांगते ते तू ऐक. आता काही जरी झालं तरी सुद्धा मी म्हणेल त्याच पद्धतीने तुला करायचं आहे, वागायचं आहे. ते म्हणजेच की हे बघ, आता इथे त्या कृष्णीला धडा शिकवायचा आहे, तुला सुद्धा धडा शिकवायचा आहे आणि मला सुद्धा तिला धडा शिकवायचाच आहे. मग आता बघ, काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे तू कृष्णीला तिकडे जाण्यापासून थांबवणार आहेस आणि ती माझ्या पायापर्यंत आलीच पाहिजे. मग आता मी एक काम करते, तुझी जी काही जमीन आहे ती सगळी जमीन मी बळकवते, असं इकडे ती बोलत असते आणि सगळी जमीन बळकवण्यासाठी इकडे आता ती रडायला लावते. आता सावित्रीला नाटक करायला लावत असते. त्याच वेळेला पूजासुद्धा ह्या कटकारस्थानामध्ये सामील होते. पण आता ह्या दोघींचं बोलणं जे आहे ते आपल्या इथे जी भक्ती आहे त्या भक्तीने सर्व बोलणं ऐकलेलं असतं. आता सावित्री म्हणत असते, आता खरी मजा येणार आहे. त्या कृष्णीला धडा शिकवायला मला तर नेहमीच आवडतं, पण आत्ता खऱ्या अर्थाने मी तिला धडा शिकवणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता सावित्री नाटक करण्यामध्ये एक्सपर्ट आहे आणि त्याच पद्धतीने तिने हे नाटक रंगवलेलं असतं. अक्षरशः डोक्याला हात लावून गयावया करून भरल्या घरामध्ये ती रडू लागते. हे सगळं जेव्हा कृष्णाला समजतं तेव्हा मात्र आता कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार, मला काही करून तिकडे जावंच लागणार आहे. तुम्ही सुद्धा तिकडे येता का थोड्या वेळासाठी? मग तुम्ही पुन्हा तिथून निघून गेलात तरी सुद्धा चालेल. त्याच वेळेला आता दुष्यंत म्हणत असतो, चालेल कृष्णा, चल, असं म्हणून आता ते दोघेही जण इकडे निघालेले असतात. जेव्हा ते तिथे जातात तेव्हा तिथे गेल्यानंतर आता सावित्री मात्र खूप गोंधळ घालत असते. तिचं असं म्हणणं असतं की नाही कृष्णे, बघितलंस का आता आमच्यासोबत काय होतंय? हे बघ, सगळी जमीन आणि सगळं काही त्या बाळजाबाईनं इथे आता सगळं काही हडप केलं आहे. आम्ही कसं जगणार आहोत, काय करणार आहोत ग कृष्णे? सांग तू कृष्णे, सांग तू कृष्णे, असं ती बोलू लागते आणि रडू लागते. त्याच वेळेला कृष्ण आता समजावतो
खुणावते आणि म्हणत असते, हे बघा आता तुम्ही रडू नका, शांत व्हा अगोदर, मी कुठेही जाणार नाहीये आणि मी इथेच तुमच्यासोबत नेहमी तुमची काळजी घेण्यासाठीच राहील, असं आता इकडे कृष्णी बोलत असते. तेव्हाच आता इथे भक्तीला तर माहिती असतं की ही सगळं काही नाटक करते. तेव्हा ती म्हणत असते, अगं कृष्णे, बघितलंस का, तुझा बा निघून गेला आणि तुझा बा निघून गेल्यावर सगळं काही आमचं आधार तूच होतीस. आता आम्हाला कोण आहे? आम्हाला कोणीही नाही आहे. अजून पूजीचं लगीन राहिलंय. मग आता काय करायचं सांग ना तू, कसं जगायचं आम्ही? बोल ना तू, काय करायचं? असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. हे सगळं काही बोलत असताना आता कृष्णाला वाईट वाटू लागतं. कृष्णाला वाईट वाटत असताना इकडे आता ती हे सगळं काही पाहते, पण तेवढ्यातच भक्ती मात्र तिला बाजूला घेते आणि भक्ती तिला डोळ्यानेच खुणावत असते की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. आणि त्याच वेळेला कृष्णा म्हणत असते, आता एवढा इथे विषय सुरू आहे, पण भावाला माझ्यासोबत नेमकं आता ह्या वेळेला काय बरं बोलायचं असेल? असं म्हटल्यानंतर लगेचच आता कृष्णा आणि भक्ती थोडंसं बाजूला जाऊन बोलायला लागतात. तेव्हा भक्ती म्हणत असते, कृष्णे, ह्या आईवर काही बी विश्वास ठेवू नको. रात्री बाळजाबाई इथे येऊन गेल्या आणि रात्री बाळजाबाई इथे येऊन गेल्यानंतर त्यांनी हे सगळं तिला नाटक करायला सांगितलंय आणि तू त्यांचं एवढं सगळं काही मनावर घेऊ नकोस. ते सगळा एक ड्रामा आहे, ते सगळं काही खोटं आहे, असं ती सांगत असते. त्याच वेळेला कृष्णा म्हणत असतेस, काय सांगतोस भावा? हो, मी अगदी बरोबर सांगत आहे. आता तर मी त्या बाळजाबाईला सोडणारच नसते. आता बाळजा तिथेच बाजूलाच, ह्यांच्या घराच्या बाजूलाच असते. तेव्हा आता इकडे कृष्णा म्हणत असते, आता बाळजाबाईनं असं हे केलंय का? आता बघ त्यांचा डाव कसा त्यांच्यावरच उलटवते मी, असं म्हणत असते. आता इथे तू मला हे सगळं काही सांगितलेस भावा, ते अगदी बरं केलंस, असं सुद्धा कृष्णा इथे म्हणत असते. आणि पुन्हा आता ती सावित्रीकडे जाते आणि सावित्रीकडे गेल्यानंतर ती म्हणत असते, अगं आय, तू आता हे सगळं काही सांगायलीस मला, पण तुला एक गोष्ट सांगू का? तूच कधीतरी माझ्या विरोधात गेली होतीस आणि तूच माझ्या कधीतरी विरोधात जाऊन तुला माझं कधीच म्हणणं पटलं नाही. मग आत्ता तुला माझं म्हणणं का आणि कशामुळे पटतंय गाई? हे बघ इकडे, काही जरी झालं ना तरीसुद्धा बाळजाबाई तुला असं थोडी ना रस्त्यावर सोडतील. हे बघ, आता माझं सगळं म्हणजे दुष्यंत सरकार आहेत. दुष्यंत सरकार मला जिथे बी ठेवतील, जिथे बी राहा म्हणतील तिथे मला राहावं लागणार आहे आणि मला तुझी मदत करायला इथे शेतामध्ये काहीच करता येणार नाही किंवा आता इकडे काहीही सांगता येणार नाही. त्याचमुळे मी तुला मदत करू शकत नाही आणि बाळजाबाईचा इथे मी पायसुद्धा धरू शकत नाही. तेव्हा आता इकडे लगेचच सावित्री कृष्णासमोर लोटांगण घालायला येते. त्याच वेळेला बाळजा तिथे आलेली असते. बाळजा तिथे आल्यानंतर लगेच आता आपण पाहतो की इकडे कृष्णा म्हणत असते, बाद झालं बाळजाबाई, किती आणि काय काय कराल? तुमचा हा प्लॅन मी यशस्वी होऊ देणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्हाला पाहिजे ते मी सिद्ध होऊ देणार नाही. तुम्ही हे सगळं करण्यासाठी इथे माझ्या आईला हाताशी धरलं, माझ्या बापाची जमीन तुम्ही बळकावण्याचं नाटक करताय, पण ते तसले इथे माझ्यावर कोणतेही फालतू उपयोग तुम्ही करू नका, कारण मी तुमच्या ह्या असल्या कटकारस्थानाला भुलणार नाही. तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमच्या पायाशी येईल आणि तुमची माफी मागेल आणि तुमच्यासमोर येऊन लोटांगण घेईल, तर ते असं अजिबात होणार नाही, असं स्पष्टपणे कृष्णा म्हणत असते. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे भाग पाहण्यासाठी, ट्विस्ट पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आता इकडे शेवटी बाळजा जी आहे